दुःखीनगर हल्ला प्रकरणात 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. फरार आरोपींचा शोध सुरू. सुपारी देऊन प्राणघातक हल्ल्याचा आरोप. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद. आरोपीची धिंड काढण्याची शक्यता. जालना शहरातील दुःखीनगर परिसरातील आपसी वादातून झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात कदीम जालना पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत साल्यानं मेहुण्यावर सुपारी देत काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमार्फत हल्ला केल्याचा आरोप आहे. लाटाकाठ्यांनी हल्ला करण्यात आलेल्या या हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यात वाजिद शेख आणि साजिद शेख हे दोघे जखमी असून त्यांच्यावर सध्या सामान्य शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान सदरील प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ आरोपी यांच्यावर कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकं कार्यरत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडलेल्या आरोपींना ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला त्या परिसरात पोलिसांकडून धिंड काढण्याची तयारी सुरू असल्याचं समजतंय. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाहीये. शहरामध्ये अशा प्रकारे खुलेआम लाठ्याकाठ्यानं हल्ला चढवून शांतता भंग करणे आणि परिसरात दहशत माजवून कायदा व सुव्यवस्थेला बाधित केल्याप्रकरणी पोलीस प्रशासनानं कायद्यानुसार योग्य कारवाईची मागणी केली आहे.